आता एक नवीन मुलगी आपल्या घरात येणार आहे, तिच्याकडे लक्ष दे। आता घरची आणि बाहेरची दोन्ही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, कळलं ना? हो आई, कळतंय कळतंय, पण थोडंसं वळू देही, समजलं? आज मंगेशला भेटायला जायचं कबूल तर केलंय मी, पण आकाश मला जेव्हा त्याच्या समोर घेऊन जाईल तेव्हा काय होईल? तो समोर आल्यानंतर काय करणार आहे मी? माझ्यामुळे त्याने त्याचे डोळे गमावलेत। काय म्हणेल तो मला, आणि मी तरी काय बोलू? मला गेलं पाहिजे, आकाश म्हणतोय म्हणून तरी मला गेलंच पाहिजे। असं घाबरून जाता कामा नये। एकतर तू साधेपणाने लग्न करतो आणि असं असताना तुला वाटतं का तुला मी असं सोडेल म्हणून? त्यासाठी तुला एक पार्टी द्यावी लागेल आणि लग्नाची खरेदी तीही वेगळी। सगळं तूच ठरवतंय? तू नाही का स्वतःचं लग्न ठरवलंस? आता याच्या पुढचं सगळं आम्ही ठरवणार। ठीक आहे, आपण बोलू नंतर। हाँ तर गद्रे, हाँ, हे दोघे ह्युमन राईट्सचे कार्यकर्ते आणि चॅनलवाले, हे दोघेही तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनवर येतील आणि तुम्हाला मदत करतील। ठीक आहे, याल ना? अहो, जिथे अन्याय होतो तिथे आम्ही जातोच। चुकीच्या माणसांना शिक्षा होत असेल तर आम्ही सर्वतोपरी मदत करू। खरे साहेब, अहो सपशेल अडकवलाय हो पोलिसांनी आमच्या आशिलाला। गदे साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। थँक्यू साहेब। तुमच्या आशिलावर होणारा कुठलाही प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही। काय होती गे साहेब? प्रश्नच नाही। अहो, मोर्चे काढले जातील, आमचे कार्यकर्ते धरणं धरतील, पण तुमच्या साहेबांना सोडवल्याशिवाय मागे हटणार नाही कोणी। तू त्याला भेटून गेल्यानंतर तो सगळं काही कबूल करणार आहे आणि मग तुझे सगळे फोटो सीडीज तुझ्या ताब्यात असतील। सर, यानीच सगळं ठीक होणार असेल तर मी तयार आहे यायला। अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काहीही होणार नाही। तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मंगेश सरोदेना आत्ताच्या आत्ता सोडा, आम्हाला आमरण उपोषणास बसण्यास भाग पडू नका। हे बघा, तुम्ही काही म्हणू नका, त्यांना आत्ताच्या आत्ता सोडा आणि कृपया तुम्ही माणसांना माणसासारखं समजा आणि तशी त्यांना वागणूक द्या। कानविंदे मॅडम, होम मिनिस्ट्री मधून फोन आहे। काय? कोण बोलतंय? सब इन्स्पेक्टर नमिता नार्वेकर बोलतेय सर। काय चाललंय काय तुमच्या पोलीस स्टेशनला? टीव्हीवर पाहतोय आम्ही, लाज घालवता काय आमची? ह्युमन राईट्स वाले छळायला लागलेत आम्हाला। कोण आहेत ते मंगेश सरवदे? ताबडतोब सोडा त्यांना। सर, पण त्यांनी काही केलेलं नाहीये, तुमची काहीतरी चूक झालीये, पहिलं त्यांना सोडा, नाहीतर गोत्यात आणाल आम्हाला। ही एवढीच काम आहेत काय? हे बघा, मी चेक केलंय सगळं, निर्दोष आहेत ते, ताबडतोब रिलीज करा त्यांना, कळलं? ठीक आहे, सोडते त्याला। कानविंदे, सोडा त्याला। हो मॅडम। मंगेश सरोदे जिंदाबाद, मंगेश सरोदे जिंदाबाद। काय झालंय काय नमिता? सर, ह्युमन राईट्स वाले आले होते आणि आंदोलनाची धमकीही दिली होती सर त्यांनी। मी काहीच करू शकले नाही सर। त्यात होम मिनिस्ट्रीतून सुद्धा फोन आला होता। मला फोन का नाही केलास तू? सर, मी प्रयत्न करत होते सर, पण ते आंदोलक एकदम आत घुसले आणि त्यांनी मला फोनही नाही करून दिला सर। गद्रे, हे सगळं तुम्ही का करताय? काय गरज होती सगळं करण्याची? गद्रे, मी थकलोय, कंटाळलोय या सगळ्याला। मी तुम्हाला या आधी सांगितलं, माझ्यामुळे उगाच तुम्ही अडकाल। मी असं होऊ देणार नाही। जिंकत आलेली बाजी अशी थोडक्या करता हातातनं जाऊ देणार नाही। कुठे नेलंय त्याला? सर, मला इतकं काही माहिती नाहीये, पण हो, कदाचित त्याला घरीच नेलं असावं। संपत अंबावडे। ठीक आहे, ठीक आहे। मंगेशा पळ, मंगेशा पळा, पळा मंगेशा। एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट।